नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र सिंग डुडी यांचा राजीनामा दिला पाहिजे का, अशी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण आहे का? जितेंद्र सिंग डुडी जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांना शिक्षेपासून व जमीन जप्तीपासून वाचवलंय का? जितेंद्र सिंग डुडी हे लोकसेवक आहेत का राज्यकर्त्यांचे संरक्षण करते आहेत? अशा सर्व प्रश्न मी पुराव्यासकट आपल्या समोर घेऊन आलेले. मी माझा पहिला पुरावा आपल्यास सादर करतोय की जितेंद्र सिंग डुडी जिल्हाधिकारी पुणे यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना शिक्षेपासून कसं वाचवलंय. मी पर करतोय, आपण पाहतोय SCC नंबर 4335/2024 यामधला आदेश. सदर आदेशात परिच्छेद क्रमांक 5चं अवलोकन केलास असं स्पष्ट होतंय. मी त्याच्यातला काही रिलिव्हंट पॅराच आपल्या समोर वाचतोय. इन द प्रेझेंट केस अक्यूज इज ट्राइड फॉर द ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 223 ऑफ भारतीय न्याय संहिता 2023 as he disobey the direction by the collector or district magistrate. Therefore, in case in hand, the collector or some other public servant to whom he is administratively subordinate is required to file a written complaint against the accused for the present offense. यात माननीय न्यायालयाने अगदी स्पष्ट केलेलं आहे की सुनील शेळके यांनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑब्लिक कलेक्टर यांच्या निर्देशांचं उल्लंघन केल्यामुळे एकतर कलेक्टर किंवा त्यांचे सबऑर्डिनेट यांनी कोर्टात तक्रार दाखल करणं आवश्यक होतं. मात्र ती न केल्याने, आपण ऑर्डर वाचतोय, ती न केल्याने आरोपी क्रमांक 1 नामदेव दाभाडे आणि सुनील अण्णा शंकरराव शेळके यांना कोर्टाने डिस्चार्ज केलेले आहे. त्यामुळे मी जो पहिला दावा आपल्याकडे मांडलेला आहे की जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र सिंग डुडी आपण राज्यकर्त्यांना संरक्षण देत आहे का, सुनील शेळके यांना शिक्षेपासून वाचत आहे का, तर हा माझा पहिला दावा वैध ठरतो. आता माझ्या दुसऱ्या दाव्याकडे मी येतोय. सुनील अण्णा शेळके यांची शेत जमीन सरकार जमा होणं आवश्यक होतं का, याविषयीचं मी पुराव्यासकट आपल्या समोर काही गोष्टी आहेत. आता आपण पाहणार आहोत की अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यक्षेत्रात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार दाखल केली होती स्थानिक आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या विरोधात. आपण पाहतोय सुनील अण्णा शेळके यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात 5/6/2025 रोजी रिसीव्ह करण्यात आलेली आहे आणि त्यावरती शिक्का देखील इथे दिसून येतोय. मात्र या तक्रारीवर आजपर्यंत काय कारवाई झाली हे जिल्हाधिकारी कार्यालयाने आम्हाला कळवलेलं नाही. आपण आता विषय पाहूया या तक्रारीचा. आमदार सुनील शंकरराव शेळके व इतर यांच्याकडे एकत्र 60 एकरपेक्षा जास्त शेती दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 प्रमाणे निश्चित केलेल्या जमीन धारणेची कमाल मर्यादापेक्षा जास्त जमीन सुनील शेळके यांच्याकडे आहे. त्यामुळे सदर जमीन सरकार जमा करण्यात यावी अशी विनंती आम्ही केली होती. मात्र ही विनंती 5/6/2025 रोजी केली. मात्र त्यावर अद्यापपर्यंत कुठलीही करण्यात आलेली नाहीये. याबाबत तक्रारदारास अवगत देखील करण्यात आलेलं नाहीये. वास्तविक पाहता गेलं तर माननीय उच्च न्यायालयाने यापूर्वी अनेक आदेशात असं स्पष्ट केलेलं होतं की कुठल्याही नागरिकांच्या निवेदनावर तब्बल 90 दिवसात कारवाई झाली पाहिजे. मात्र जितेंद्र सिंग डुडी आपण लोकसेवक आहात का राज्यकर्त्यांचे संरक्षण करते हे पहिलं डिसाईड करा. आपण एक IAS आहात, हीच आम्हाला दुर्भाग्यपूर्वक गोष्ट वाटते की एक IAS
असा मनसोक्त कसा वागू शकतो? तुम्ही IAS आहात, तुम्ही लोकांचे रक्षण करते आहात, तुम्ही राजकर्त्यांचे रक्षण करते झाला आहात. लोकसेवक असण्याचं कर्तव्य आपण का करत नाही, हा प्रश्न देखील आमच्या पुढे पडतो. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस यांना मी नुकतंच सदर व्यक्ती हा कसा आमदारांना शिक्षेपासून वाचवतोय, जमीन जप्तीपासून वाचवतोय, याविषयी लेखी निवेदन दाखल केलेलं आहे, लेखी अर्ज केलेला आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याकडेही अर्ज आज दाखल करण्यात आलेला आहे. या अर्जावरती तत्काळ कारवाई होईल अशी एक अपेक्षा मी बाळगतो. आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा कार्यक्षमता आणि कार्याविषयी प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे आणि होप सो माननीय देवेंद्रजी फडणवीस आपण यावरती तत्काळ कारवाई कराल. जय हिंद, जय महाराष्ट्र.